गेल्या 3 दिवसापूर्वी पाहिले तर बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. अनेक नद्यांना आलेला पूर आला होता आणि गावही वेड्या घुसले होते झालं पाणी वेड्या घातला होता. मात्र पाहिले की अनेक रस्ते खचले होते आणि अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी देखील घुसलं होतं. आपण पाहू शकता मी आहे परत तालुक्यातील या ठिकाणी टोकोडी शिवारामध्ये आहे. या ठिकाणी पाहिजे आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं या ठिकाणी कांद्याचं पीक आहे संपूर्ण आता पाणी असल्याने या ठिकाणी पाहिजे संपूर्ण कांदा आता नासून चाललेला आहे. या ठिकाणी पाहिले संपूर्ण कांदे आता यांच्या हातात आलेलं पीक आता पाहिले तर हे संपूर्ण नासून चालले. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकट आलेलं आहे. आपण आता माझ्यासोबत शेतकरी त्यांची संवाद साधू. आता काय सांगाल किती एकरमध्ये कांद्याचं लागवड केली होती? सर 1 एकरमध्ये कांदा लावलेला आहे. आता पण त्याला खर्च किती आला होता? खर्च आतापर्यंत कमीत कमी 8 ते 20,000 रुपये आलेला आहे. उत्पन्न किती व्हायला शक्य तुम्हाला? उत्पन्न आता भावाला लागण्यावर आहे सर. ते सध्याच्या भावाचा काही विषय नाही, पण आतापर्यंत आम्हाला ₹1,00,000 आसपास खर्च आलेला आहे. बी, लागवड, पाणी, सगळ्या गोष्टी, नांगरण, सगळ्या गोष्टी ₹1,00,000 खर्च आलेला आहे. आता हे पाहिलं त्या कांद्यामध्ये संपूर्ण आता पाणी साचलेलं सगळं. आता कांदा येणार नाही सर. आता येणार नाही. पुन्हा पाहिजे तर 3 दिवसांनी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे. नाही मग काहीच राहणार नाही सर. मग आम्हाला इथे येऊन झोपावं लागेल सर शेतामध्ये. सोयाबीन लावलेली का? सोयाबीन लावलेली सर. सोयाबीन पाठीमागे. सोयाबीनचं एवढं काही विषय नाहीये, फक्त झाडं आलेत पण त्याला हे काही झालं नाही. शेंगा वगैरे लागले? शेंगावर काहीच नाही सर त्याला. एकीकडे पाहिले तर मार्केटमध्ये सोयाबीनला भाव नाही, दुसरीकडे पाहिले तर शेतकऱ्याला उत्पन्न मिळत नाहीये. शेतकरी दुबारा संकट सापडलाय. तर आता विषय असा आहे, आम्ही ₹4,000 एक बॅग गोल्डची सोयाबीनची घेतलेली. त्याला खत ₹3,000 1 एकरी लागतो. आता भाव तर मागच्या वर्षी 3839 रुपये दिले आहे आम्हाला. तर इथून पुढे काय देत काय माहित नाही. सरकारने सोयाबीनला हमी भाव द्यावा. हमी भाव हे पहिल्यापासूनच आहे, पण आणखीन लागू झालेलं नाहीये. मागणी आहे पण लागू झालेलं नाहीये. आमचं म्हणणं असं आहे का, आता काय माहिती आहे का, की आम्ही शेती विकून टाकावी. काय सरकारला काय आव्हान करणार? सरकारला फक्त आम्हाला आता जी नुकसान झालेली आहे आमची तेवढी देण्याची आमची मागणी आहे. तर हे सरकार मायबापानं आमच्याकडे लक्ष द्यावं थोडंसं तरी. हे बघा हे सर पाहिजे ऐकलं की संपूर्ण या शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी पाहिजे सोयाबीनला हमी भाव द्यावा. ऐकलं का? आणि जे कांद्याचं नुकसान झाले त्याचा देखील तात्काळ पंचनामा करून आम्हाला योग्य ते मोबाईल देण्यावर यावा अशी मागणी आता शेतकरी करत आहेत. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.